लष्कराची मोठी कारवाई. पहलगाम हल्ल्यातील झाकीर गनी ठार. जम्मू काश्मीरच्या शौपिया जिल्ह्यात सुरक्षा दलांनी राबवलेल्या एका अत्यंत धाडसी आणि समन्वित मोहिमेत लष्कर ए तोयबाच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळालं आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये सुरक्षा यंत्रणांच्या हिट लिस्टवर असलेला एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोकादायक दहशतवादीही समाविष्ट आहे. ही संपूर्ण कारवाई शुक्रवार दुपारपासून सुरू झाली. शोपियानमधील मिमंदर भागातील एका बागेत लष्कराच्या गुप्त कॅमेऱ्यांमध्ये 2 संशयित दहशतवादी दिसून आले होते. या फुटेजच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ तपास सुरू केला आणि दहशतवादी लपल्याची खात्री पटताच लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकांनी परिसराला घेराव घातला. संभाव्य धोका लक्षात घेऊन परिसरातील 4 गावे तातडीने रिकामी करण्यात आली. शनिवारी सायंकाळी सुमारे 7:45 वाजता शोपियानमधील सईदपोरा पाईन जवळील छानपोरा गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये थेट चकमक सुरू झाली. या मोहिमेत लष्कराची विशेष दहशतवाद विरोधी युनिट व्हिक्टर फोर्स सक्रियपणे सहभागी झाली होती. घनदाट झाडाझुडपांचा फायदा घेऊन दहशतवादी पळून जाऊ नयेत म्हणून सर्व संभाव्य मार्ग बंद करण्यात आले होते आणि रात्रीच्या वेळी परिसरात मोठ्या दिव्यांची व्यवस्था करण्यात आली होती. रात्रभर चाललेल्या या चकमकीनंतर अंधारामुळे काही काळासाठी सर्च ऑपरेशन थांबवावं लागलं. या कारवाईत लष्कराच्या 44, 20 आणि 34 राष्ट्रीय रायफल्स, 3 पॅरा युनिट तसेच जम्मू काश्मीर पोलिसांचं विशेष पथक सहभागी होतं. या संयुक्त मोहिमेत झाकीर अहमद गनी आणि लतीफ भट हे 2 दहशतवादी ठार झालेत. झाकीर अहमद गनी हा दक्षिण काश्मीरमधील कुलगामचा रहिवासी असून 2014 पासून लष्कर ए तोयबाशी संबंधित होता. त्याला A++ श्रेणीतील अत्यंत धोकादायक दहशतवादी मानलं जात होतं. त्याचा साथीदार लतीफ भट हा गेल्या वर्षीच या संघटनेत सामील झाला होता. झाकीर अहमद गनी हा पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणातील मुख्य संशयितांपैकी एक असल्याचंही समोर आलं. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी काश्मीरमधील 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये त्याचं नाव समाविष्ट होतं. ऑक्टोबर 2025 मध्ये कुलगाममधील NIA न्यायालयाने त्याच्याविरुद्ध नोटीसही जारी केली होती. या कारवाईनंतर या यादीतील 14 पैकी 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. याआधी शोपिया आणि पुलवामा येथील चकमकींमध्ये 6 दहशतवादी ठार झाले होते. आता उर्वरित 5 दहशतवाद्यांचा शोध सुरू असून सुरक्षा दलांकडून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.